राज्य सरकारने जी मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी ही योजना अर्थसंकल्पामध्ये जाहीर केली आणि त्याच्यानंतर त्या योजनेला 31 ऑगस्टपर्यंत अर्ज भरण्याला मुदतवाढ दिली। दरम्यानच्या काळामध्ये आपण सगळ्यांनीच पाहिलं, अनेक ठिकाणी अर्ज भरण्यासाठी दाखले मिळवण्यासाठी महिलांची प्रचंड गर्दी झालेली आपण राज्यातल्या अनेक ठिकाणी पाहिली। त्याचवेळी मी जिथं पालकमंत्री आहे त्या सातारा जिल्ह्यामध्ये मी जिल्हाधिकारी आणि सगळ्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या बरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सवरती या ठिकाणी चर्चा करून हे महिलांना कुठल्याही कार्यालयात जावं लागू नये, त्यांना त्यांच्या घरातच बसून हा फॉर्म भरता यावा यासाठीचा एक पॅटर्न तयार करायला मी सांगितलं आणि काल सभागृह संपल्यानंतर त्याच्यावरती अंतिम निर्णय झाला आणि सातारा पॅटर्न म्हणून आपण सातारा जिल्ह्यामध्ये उदाहरणार्थ 50 लाख महिला आणि 8 लाख ती कुटुंब संख्या आहे, तर एका अशी आपण पथकं तयार केलेली आहेत। त्याच्यामध्ये अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, आरोग्य सेविका, तलाठी अशा 5 लोकांचं एक पथक आपण तयार केलेलं आहे। त्या पथकाला एका पथकातल्या व्यक्तींना 50 कुटुंब अशा पद्धतीचं आपण त्यांना विभागवार ठरवून दिलेलं आहे की तुम्ही स्वतः घरी जायचं, कुठल्याही महिलेला त्याच्यासाठी तलाठी कार्यालयात जावं लागू नये, ग्रामसेवक कार्यालयात जावं लागू नये, अंगणवाडी सेविका कार्यालयात जावं लागू नये, घरी जायचं। जे नारी शक्ती ॲप आपलं आहे राज्य सरकारचं, त्या नारी शक्ती ॲप हे अँड्रॉइड मोबाईलवरती आमच्या सगळ्या अंगणवाडी सेविकांकडे उपलब्ध आहे। त्या नारी शक्ती ॲपवरती तो फॉर्म डाउनलोड करायचा, घरी जाऊन त्यांच्याकडे जे उपलब्ध डॉक्युमेंट्स आहेत ते घ्यायचे। जर समजा एखादा दाखला नसला तर त्या अंगणवाडी सेविकेनी, त्या आरोग्य सेविकेनी ज्या महिलेकडे दाखला नाही त्याची त्याच दिवशी संध्याकाळी संबंधित तलाट्याला माहिती द्यायची आहे। त्या आधारे आमच्या त्या पथकातला तलाठी स्वतः त्या महिला लाभार्थीचा दाखला काढेल, म्हणजे त्या महिला लाभार्थीला कुठे दाखला काढायला जावं लागणार नाही। आज कळालं तर उद्या तो दाखला काढेल, परवा दाखला काढेल 2 दिवसात, आणि परिपूर्ण झालेला तो दाखला जो नारी शक्ती ॲपवरती अंगणवाडी सेविकांना किंवा आरोग्य सेविकांना ग्रामसेवकांना ज्या पथकातल्या कर्मचाऱ्याने ते काम दिलं त्यांच्याकडे पोच करेल। मतीचा अर्थ एवढाच आहे की कुठेही लाईन लावावी लागणार नाही, गर्दी करावी लागणार नाही, कुठेही कार्यालयात हेलपाटे मारावे लागणार नाहीत, घरी बसून त्यांचे सगळे फॉर्म भरून घेतले जातील। आणि मी काल जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले 31 ऑगस्ट जरी मुदत असली तरी 1 महिन्यात, म्हणजे आज 5-6 तारीख आहे, 6 ऑगस्टच्या आत म्हणजे 3 आठवडे मुदतीपूर्वी सातारा जिल्ह्यातल्या 8 ते 8 लाख कुटुंबातले या महिलांचे प्रस्ताव परिपूर्ण तयार करून मंजुरीच्या स्तरावर आणून ठेवायचे आहेत। हा वेगळा सातारा पॅटर्न या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आपण केलेला आहे आणि सोमवारी किंवा मंगळवारी या कामाचा प्रत्यक्ष शुभारंभ हा सातारा जिल्ह्यामध्ये केला जाणार आहे।